चांगला आहे. प्रेक्षक देखील आपण बघितलं तर प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत जाते. आज शुक्रवार सुट्टीचा दिवस नाही आहे, पण प्रेक्षक मात्र गावाचे जे संघ ज्या ज्या गावचे संघ खेळतात ना त्याच्या गावचे आपण तर पाठीराखे मात्र नक्कीच या संघाला सपोर्ट करायला येतात. पहिलं षटक कोण घेऊन येतं पाहायचं आहे आपण बघितलं तर श्लोक 11 आपण तर गावदी भोपर संघाच्या माध्यमातून राहुल पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. या संघामध्ये जर दोन खेळाडू बघितलं, माझा सर्वात फेवरेट खेळाडू बनला तर प्रतीक माळी. अतिशय जबरदस्त गुणवान खेळू या संघाचा. जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळते तेव्हा तेव्हा तो आक्रमक बॅटिंग करतो. जेव्हा जेव्हा संघाला ब्रेक थ्रोची गरज असते तेव्हा तेव्हा ब्रेक थ्रो मिळून देतो. आज पाहिजे राहुल कशा प्रकारे आता गोलंदाजी करतो इथून. नाही, संघनायक आपण होते विकी आले होते, विकी माळी आले होते, पण राहुल या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू राहुल सुनील पाटील आलाय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन. तर आपण आता विशाल पाटील विशाल पवार येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर, सातत्याने क्रिकेट टिकून ठेवल्या गावात आणि यंगस्टरांना देखील संधी देतात. विशाल पवार त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जतीन आपण तर पवार आपण जरी आला असाल तर आपलं देखील हार्दिक स्वागत. विशाल यांचे बंधुराज. गोलंदाजी मार्कवर राहुल राहुल पाटील राहुल सुनील पाटील स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. नेहाला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होते. पंचांनी देखील आपण तर टाइम मॅच केलेला आहे. 25 मिनिटाचा आपल्याला अवधी असणार आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर छोटासा रनअप आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग लेग क्षेत्रक्षण, मिड ऑन लेग क्षेत्रक्षण, मिड विकेट लेग क्षेत्र. पहिला चेंडू डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये खोदून काढला या वेळेला. शॉर्ट विकेटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एकच धाव मिळते. प्रतीक जातोय आणि खातं उघडलं जातं एकने. यावेळेला श्री गणेशा केला जातोय डावाचा आणि आपल्या स्वतःचं देखील संघाचं देखील आपण खातं उघडलं एकने खातं उघडलं जातंय. गावदेवी भाल संघ, कारण दोन्ही संघ गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरलेत. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सुमितला आपण पाहू शकता. राहुल राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन, एक क्षेत्र पॉईंट शॉट कव्हर. फटका चांगला. यावेळेला गॅप शोधले का पाहायचंय. थोडा चेंडू पडल्यानंतर ना थोडासा ड्यू फॅक्टर त्यामुळे थोडासा संत गतीन जातोय. दोन्ही बॅटरांचा विचार केला तर एक आणि सिंगल धावेने खातं उघडलंय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. वेळेला प्रथम बॅटिंग करताना गावदेवी भाल संघ 2 धावा. नितीन कळन जर विचार केला तर सकाळच्या सत्र 50 किंवा 50 पेक्षा जास्त धावा प्लस धावा असू शकतात, म्हणजे त्या चांगल्या धावा आहेत. राहुल तुनिहाल ऑन साईड लाडव्या बॅटने खेळल्या. चेंडू वेगाने चालला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. निखिल माळे आल्या आहेत. फेकी चांगली केली होती. आपण तर गोलंदाजाने चेंडू कलेक्टिंग करणं फार गरजेचं. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 4 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. सकाळचं सत्र आहे त्यामुळे चेंडू हातात लवकर येत नाही, ग्रीप मिळत नाही चेंडूला. राहुल पुण्याला गोलंदाजी मार्कवर. सायकलला नेहाला म्हात्रेला आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय राहुल सुनील पाटील. हो, चांगला चेंडू खोदून काढला या वेळेला. पुन्हा एकदा चेंडू चालला मिड विकेटला. निखिल येतोय. चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्रक्षण तर बघायला मिळालंय. धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता. या वेळेला प्रथम बॅटिंग करताना भाल संघ 5 धावा. एक सुरुवात चांगली झाली. मोठे फटके येत नाही पण सिंगल डबलला देखील आपण आता इथे भर दिली जाते. सायकलला सुमितला आपण पाहू शकता. राहुल P1 मधलं षटक होतं. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो, चांगला चेंडू पायचीचा स्ट्रॉंग अपील होतं. यावेळेला पिचिंग पाहिली जाते. पंच सांगतायत की हा चेंडू सोडून जाणार होता, लेक्षम सोडून जाणार होता आणि लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 6 धावा. गुड डिसिजन प्रसादशास्त्र बुद्धे. क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमायचं, ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेटचा अंदाज आहे अशाच व्यक्तीला तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता. आणि 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकता. आजच्या दिवसात 3 ऑफिशियल पंच, 2 सागावचे संदीप पाटील, रमेश म्हात्रे आणि प्रसादशास्त्र बुद्धे मॅन फ्रॉम डोंबोली. राहुल गोलंदाजी मार्कवर. शकले अहो, चांगला चेंडू होता. यावेळेला आपण बोलले तर इथे यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पहिला ब्रेक थ्रो मिळून दिला आपण तर राहुल पाटीलने. न्यायालला मैदान सोडावं लागतं. गावदेवी भाल संघाचा पहिला गडी बाद झालाय 6 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहिलं तर पडले विपक्ष वाकलन. एक चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपण स्टँड देखील पाहू शकता. सायनित नागो भोईर स्टँड आपण पाहू शकता. शेवंताबाई अनंत पाटील स्टँड आपण आता स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ अबप्पा आपण तर रामचंद्र शंकर पाटील स्टँड देखील आपण पाहू शकता. धर्माशेठ बाळू पाटील आपण तर जी वाकलन. तसंच आपण तर कैलासवासी सुनीता बळीराम पाटील स्टँड देखील आपण पाहू शकता.
गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आता. कोळेगाव एंड कडून प्रतीक आलाय. अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा, एक अष्टपैलू खेळाडू. आणि नितीन काळे माझा या सर्वात फेवरेट खेळाडू या संघातील, अतिशय गुणवान खेळाडू. आता प्रतीक काय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. प्रतीक विश्वास पाटील आलाय गोलंदाजी मार्कवर. माळी आलाय, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. काय बॅटिंग करतो. बोपर आपण तर प्रीमियर लीग झाली त्यामध्ये देखील सामना गमवेल असं वाटत, पण काय बॅटिंग केली आणि संघाला चॅम्पियनशिप मिळवून दिली. तो प्रतीक आलाय. आता सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सुमितला आपण पाहू शकता. आणि तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आलाय यावेळेला आपण पाहू शकता तेजस आलाय. तेजस देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. प्रतीक P2 मध्ये षटक हाताळतोय कोळेगाव एंड कडून. स्ट्राईकला सुमित. पहिला चेंडू लॉप केला यावेळेला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरते. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. हॅलो चेक. यस नितीन. बघा मैदानाची जी मेन कमानी आहे त्याच्या आतमध्ये ज्यांनी गाड्या हाणल्या त्यांनी गाड्या त्या बाहेर ठेवा प्लीज. कमानीच्या आतमध्ये कोणी गाड्या बाईक हाणायच्या नाही आहेत, लक्षात घ्या. प्रेक्षकांनी खेळाडूंनी महत्त्वाची सूचना आहे, लक्षात घ्या. अन्यथा आपली हवा काढली जाईल, लक्षात घ्या. आणि येताना सर्व संघांना विनंती की आपण मेन एंट्रीतूनच मैदानात प्रवेश करायचा आहे. नाही कमालीची इथे बाळू पाटील एक बांबू ठेवलाय, तो काढून काही प्रेक्षक बघा ना बाईक आतमध्ये आणतायत. विशाल पवार आमचे आहेत तिथे, त्यामुळे प्रेक्षकांना सूचना असेल प्लीज थोडं सहकार्य करा. नाही प्रेक्षकांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. प्रतीक हो चांगला चेंडू होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मला गॅप शोधले यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडू वेगाने चाललाय. थोडंसं आउटफील्ड आपण बघितलं ना, थोडीशी सकाळच्या सत्र त्यामुळे धाव देखील आहे. त्यामुळे चेंडू संत गतीने जातोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. गावदेवी भाल संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद झाला. 10 धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. सामना बरोबर झाला तर प्रथम विकेट, नंतर टॉस. आपल्या असोसिएशनचे नियम आहेत ते मात्र त्यांचा वापर केला ते. रमेश काहीतरी सांगतायत, रमेश म्हात्रे काहीतरी सूचना करतात यावेळेला प्रतीकला. खेळपट्टीचा विचार केला तर लेदरची खेळपट्टी, या खेळपट्टीवर खेळण्यासाठी मजा येते. आणि विकी माईने देखील सांगितले जे एक संघ या स्पर्धेत खेळले त्यांनी खेळायला पाहिजे. बघा ग्राउंड स्टाफला आमंत्रित केलं होतं मैदानावर. सकाळचं सत्र आहे त्यामुळे थोडंसं आपण तर आउटफील्ड देखील थोडीशी ओली आहे. दौड फॅक्टर देखील भरपूर आहे. थंडीचं प्रमाण देखील आता वाढतं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा देखील आता सुरू होईल मसेगावची. प्रत्येक जण तिथे जाऊन येतो आणि ज्या तुम्हाला लागणाऱ्या वस्तू तिथे मिळतात. त्यामुळे प्रत्येकाने त्या जत्रेचा आनंद घ्यायचा आहे. ग्राउंड स्टाफ देखील लगेच मैदानात जात आहेत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच आदर्श क्रिकेट संघ पडले विपक्ष GI11 वाकलनमध्ये मॅच बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमधील मॅच. फ्लॅग्स देखील आपण पाहू शकता. वेगवेगळ्या कलरचे फ्लॅग्स आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे ते फ्लॅग सांगतात की कोणत्या बाजूला हवा आहे. आता आपण बघितले तर पूर्वे आपण पश्चिमेकडून पूर्वेला हवा येते, म्हणजे उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल हवा आहे. आता जर इथे खेळपट्टी डावखुरा बॅटर असेल त्याच्यासाठी देखील हा अनुकूल हवा आहे. ग्राउंड स्टाफ देखील आपण म्हटले तर इथे सज्ज आहेत. संपूर्ण आमचे आपण तर जर्मन क्रिकेट मंडळ निलजाचे सर्व आपण इथं खेळाडू देखील असतील, ग्रामस्थ असतील, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. प्रचंड मेहनत, हा स्वप्नातून साकार झालेला मैदान आहे निलजेवासियांच्या. ज्यांनी संकल्पना अंमलात आणली त्यांना आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊन संपूर्ण ग्रामस्थांना धन्यवाद. त्यांनी एकजुटीने सांगितले की मैदान आपल्याला करायचं आणि ते केलं त्यांनी. एकजूट तुमची असेल ना तर तुमचं कोणतंही काम ना अधूर राहणार नाही, ते पूर्णच होईल. संघर्षातून हा मैदान उभा केला. हा मैदान पाहिलं तर नितीन काळे प्रत्येक ग्रामस्थांना वाटतं की आमच्या गावात देखील असाच मैदान असायला पाहिजे, पण त्या गावात तुमच्या एकी पाहिजे. आणि एकी पाहिजे असं तुम्ही निलजेवासियांना विचारा, एकी काय असते ती. कोणताही कार्यक्रम असो, क्रिकेट असो, अनेक काही कार्यक्रम असो, जाऊया मैदानाच्या दिशेने. प्रतीक चेंडू पुन्हा एकदा खोदून काढायचा होता यावेळेला. 30 सर्कलमध्ये मिडॉनमध्ये आपण क्षेत्ररक्षक येतोय, विकी येतोय, चेंडूला फीड करतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 11 चांगली आपण तर इथे धावा उभारल्यात. जरी एक बॅटर बाद झालं पण हे 2 आपण बघितलं तर बॅट्समनना पार्टनरशिप करतायत. एक पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सायकलला तेजसला आपण पाहू शकता, एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. काय बॅटिंग केली ती आपण बघितलं तर कोला ग्रुपने जी स्पर्धा आयोजित केली तिथे. प्रतीक
कोळेगाव एन कडून राईट आर्म ओर द विकेट मारा करतोय. हो लिडिंग एज झेलची शक्यता आहे. आर्यन सोमनाथ पाटीलने खूप झेल घेतला आणि प्रतीकला विकेट मिळाला. बॅटर बाद. नाही ब्रेक थ्रोची गरज होती. तो ब्रेक थ्रो मिळून दिला पुन्हा एकदा. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता यावेळेला. नेहाल आपण तर निखिल येतोय. नेहाल यांचे बंधुराज 2 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 11 धावा. 2 बॅटर देखील बाद केले आहेत. 11 धावा देखील झाल्या आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात राहुलने यश मिळवलं. आता प्रत्येकाला यश नितीन नाही बोल 4-5 बाईक अजूनही कमालीच्या आतमध्ये. मात्र आता सूचना मिळाली की त्या खेळाडू जे आहेत भोपर संघाच्या कदाचित असतील किंवा बालच्या असतील. हरकत नाही मॅच संपल्यानंतर त्या रिमूव्ह करा. ही महत्वाची सूचना असेल. नाही नक्कीच नक्कीच नितीन आपण बघितलं तिथे बांबू देखील लावलाय. तो काढू नका तुम्ही प्लीज. अजकाने भरपूर पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे त्यामुळे तिथे पार्किंग करा आपण. राहुलला 1 विकेट मिळाला पहिल्या षटकात. आता प्रतीक मी मगाशीच म्हणत होते की या संघाचा विकेट टेकिंग गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संघनायकाने चेंडू सुपूर्त केलाय ना आर्यननी झेल घेतलाय. बघा किती आनंद झालाय त्यांना. खरं थर्ड मॅन फाईन लेग हा क्षेत्ररक्षण असा पोझिशन आहे ना तिथून जर चूक झाली की लॉंग स्टॉपला चेंडू जातो. कुमार देखील आपण पाहू शकता. कुमार माळी कंपनी भरपूर या संघामध्ये आपल्या बघायला मिळते. पाटील बंधू देखील आहेत. एक चांगला संघ राहुल पाटीलने बांधलाय. ज्युनियर सागरला देखील आपण पाहू शकता. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. हो फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने ड्राईव्ह केला. मिड ऑफवरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिसफीड झाले. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धाव संख्या धाव फलकार्ते आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. निखिलने खातं उघडलं. कॉपी बुक स्टाईलने हाफ बॉल येतात. ड्राईव्ह केला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. धाव संख्या धाव फलकार्ते आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. प्रतीक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. प्रतीक माळी राईट आर्म ओर द विकेट मारा स्ट्राईक लाईन. निखिलला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता यावेळेला. चेंडू आपण आता बॅटची आतली कडा घेऊन 30 सर्कलमध्ये जोपर्यंत फील्ड होईल इथं मात्र 1 धाव मिळते. षटकाची होते समाप्ती. धावसंख्या धाव फलकार्ते आपण पाहू शकता यावेळेला 2 षटकाच्या समाप्ती. 2 बॅटर बाद. गावदेवी भाल संघ प्रथम बॅटिंग करत 14 धावा. या षटकात धावा आल्या प्रतीकच्या तब्बल आपण विकेट जरी मिळालाय पण त्याने धावा दिला तब्बल आपण 8 धावा दिल्यात. 2 षटकाचा आपण खेळ संपला. 14 धावा आल्यात. 7च्या सरसने धावा कुठल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय बाल. आपण इथे भोपरचा विचार केला तर दोन्ही संघ गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरल्यात. गावदेवी श्लोक 11 आपण तर भोपर संघाने टॉस जिंकला. सकाळचं सत्र होतं. महत्त्वाचा टॉस होता आणि टॉस देखील जिंकलाय. प्रतीक काहीतरी बात करतोय आवी बरोबर. ज्युनियर सागर देखील येत आहेत. त्याच्यावर बात करतायत. यंगस्टरांचा संघ आहे. खूप चांगला संघ आहे. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. राहुल पाटील येतोय का अजून कोणी येतोय. अविला देखील आपण पाहू शकता आमच्या समोर व्यासपीठासमोर क्षेत्ररक्षण करतोय. राहुल पाटील आल्यात दुसरा स्पेलमध्ये. वैयक्तिक आपण दुसरं संघात 30 षटक घेऊन येतोय. 12 चेंडूमध्ये धावा झाल्यात आपण गावदेवी भाल संघ. 2 बॅटर बाद झाल्या. 7च्या सरसाने 14 धावा. आता इथून धावा जास्त आपण तर कराव्या लागणार कारण भोपर संघ जर विचार केला तर एक चांगला संघ ताकदवान संघ आहे. यावर्षी त्यांनी भल्या मोठ्या मोठ्या संघांना देखील पराभूत केलं आहे. कोण विसरणार आपण बघितले तर आत्ता जी स्पर्धा झाली घेसरची त्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी उल्लेखनीय कामगिरी केली ती. काही चुका झाल्या त्यामुळे तो संघ तिथे पराभूत झाला. असो क्रिकेट म्हटलं तर हारजीत होतच असते. राहुल पाटील आलाय पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. सायकलला डावखोरा बॅटर आपण निखिलला पाहू शकता. अजून एक चांगला आपण तर बॅटर गावदेवी भाल संघाचा ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट वाडीश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण. हो चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. तर खेळपट्टीचा विचार केला थोडंसं आपण तर तो फॅक्टर देखील आहे मॉइश्चर देखील आहे त्यामुळे स्विंग देखील चेंडू होतोय. राहुल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. आमच्या समालोचक कक्षा एंडकडून स्ट्राईकला निखिल म्हात्रेला आपण पाहू शकता. स्वीपच्या माध्यमात पाठवून दिल्या आडव्या बॅटने यावेळेला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून पंचांचा इशारा येतोय षटकार.
सलग 3 षटकार. तर बघितलं तर इथे आक्रमक बॅटिंग केले. थोडंसं आपण तर लाईटचा इश्यू झाला होता, टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आपण तर सलग 3 चेंडू आणि 3 षटकार येत आहेत. काय बॅटिंग करतो यावेळेला आपण पाहिले तर निखिल जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 षटकात धावा नव्हत्या, पण आता तिसऱ्या षटकामध्ये टार्गेट केलंय. प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवला होता. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला वेगाने पुढे शकते. 32 धावा. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. आता बघा सूर्यप्रकाश देखील चांगला येत चालला आहे, त्यामुळे थोडंसं पण तर मॅच्युअर पण आहे, पण आहे, डव फॅक्टर थोडासा कमी होत चालला आहे. आता चेंडूला वगैरे बघितलं तर थोडासा सुकवण्याचं काम देखील केलं जातोय. ज्या चेंडूवरती आता षटकारला तो चेंडू पुन्हा एकदा वापरत. 3 सलग आपण तर षटकार आले आहेत. 2 सरळ आले आमच्या समालोचन कक्षामध्ये, एक आपण पाहिले तर मिडविकेटला देखील गेलाय. स्वप्नीलने झेल पकडला होता, पण त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे. रोप आहे तिथे आपण तर जी सीमेरेषेवर आपण तर रोप आहे तिथे त्याच्या पलीकडे ते गेले. राहुल कमबॅक करतो का पाहायचं आहे. फुल टॉस होता यावेळेला, टायमिंग चांगलं होत नाहीये. आणि आता आपण बघितलं तर इथे रिव्ह्यू घेतला आपण तर पंचानी विकीने घेतलाय का संघ बॅटरने घेतलाय आपण बघितलं तर निखिलने घेतलाय. बघा लगेच टेक्नॉलॉजी रूममध्ये जायचं आहे आमच्या अजय. विशाल पवार देखील आले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. टॉससाठी देखील सज्ज राहायचं आहे. आदर्श पडले संघ आणि GI11 वाकलन संघ. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन काय आहे तो पाहिजे. फेअर डिलिव्हरी. बॅटर बाद. ज्या बॅटरने 3 षटकार मारले त्या बॅटरला फुलटॉसवर बाद केलं. नाही, फुलटॉस चेंडू असा आहे ना की कधी कधी तुम्हाला विकेट देखील मिळतो, तर कधी कधी षटकार देखील लागतो. पण आता फुलटॉसवर विकेट मिळालं राहुलला. जो आक्रमक आपण पाहिलं तर निखिल म्हात्रे वाटत त्याला बाद करण्यात यश आलं आहे. पण आता नवीन बॅटर कोण येतं पाहिजे आता मैदानावर. खूप बॅटिंग चांगली केली. तब्बल त्याच्या बॅटमधून 3 षटकार बघितलेत. सुचित आल्यात. सुचित राणे येतात. सुचित राणे आलाय, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. आपण तर गावदेव भाल संघाचा पाहिजे. आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो. धावसंख्या धावफल कधी आपण 3रं षटक प्रगतीपथावर आहे. जर विचार केला तर 10च्या जास्त सरासरी 10.66च्या सरासरी धावा कुठले. सुचित राणे आलाय. सुचित आल्यात आता बॅटिंगसाठी. भाल संघ तर बॅटिंग करतोय आणि भोपर संघ विनोद पाटीलचा देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या गावचा संघ खेळतोय. राहुल गोलंदाजी मार्कवन. एंड बदलला आता त्याने. सुचित पाहिजे आता काय करतो इथून. हो, चांगला चेंडू होता यावेळेला, ब्लॉक होलमध्ये फेकला होता. इथे आपण इथे एक धाव कंप्लीट केलं. तर लेग बाईच्या स्वरूपात शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली. 2-3 षटकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू त्यांनी खूप चांगले टाकलेत. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. आणि गावदेव भाल संघ प्रथम बॅटिंग करताना 3 बॅटर बाद 33 धावा आपण पाहू शकता. म्हणजे 11च्या सरासरी धावा कुठल्यात. आणि या षटकात राहुलचा जर विचार केला तर त्यांनी धावा दिल्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 19 धावा. म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये राहुलने धावा दिल्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या होत्या त्यांनी 6, म्हणजे 25 धावा देऊन त्याने आपण 2 बॅटर देखील बाद केलेत. खेळाडू जलपान करतायत. तर आपण जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. हर अविनाश येतो. ज्युनियर अविनाश
स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला सुचितला आपण पाहू शकता. सुचित पाचेला कशा प्रकारे बॅटिंग करतो. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे देखील. आता आपण तर 18 चेंडूमध्ये 33 झाले आहेत, म्हणजे 11 सरसन धावा कुठल्या. आता 12 चेंडूमध्ये काहीतरी करायचंय. आर्यनने देखील एक झेल पकडला. कुमारला देखील आपण पाहू शकता शॉट आपण बघितले तर थर्डमॅनला शॉट फाईन निघला. आर्यनला आपण पाहू शकता. यंगस्टर भरपूर आहेत. ज्युनियर सागर आता कोणत्या पोझिशनला जातो पाहायचंय. शॉट लेग रिझनमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता ऑन साईडला शॉट फाईन लेग शॉट आपण तर शॉट लेग रिझन स्क्वेअर लेग मिड विकेट लेग लॉंग ऑनला प्रतीकला आपण पाहू शकता. अविनाश सुचित ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला बाहेर निघाला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे आपण बघितले तर. यावेळेला अविनाश पाटील ज्युनियर राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतो. स्ट्राईकला सुचितला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता. यावेळेला बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता. चुका केल्या 2-10 मिनिटात. राहुल तेच सांगतो की सिंगल जाऊ दे, तुम्ही घाई करू नका. चुका केल्या तर विपक्ष संघाला त्याचा फायदा होतोय. बॅटर आपण आता धावताना त्याला चेंडू लागला त्यामुळे 2 धावा आल्या आहेत. 35 धावा दाखल करते. अविनाश गोलंदाजी मार्कवर. दोन्ही आपण आता पाटील बंधू आहेत ज्युनियर सिनियर. पॅटर्न राऊंड तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू तर खोदून काढला. यावेळेला चेंडू मिडविकेटला चाल डीपमध्ये. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. स्वप्नील येतोय. गुड थ्रो. चांगली फेकी बघायला मिळाले. धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. सुचित प्रयत्न करतोय मोठे फटके मारायचे पण आता यश आलं पाहिजे त्याला. चांगली गोलंदाजी करतोय अविनाश यावेळेला. पंच काहीतरी सूचना करतायत खेळाडूला बॅटरला. सदोतीस धावा. अविनाश ज्युनियर म्हणजे दोन्ही पाटील आहेत. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करतो. वैयक्तिक पहिल्या संघाचा 4था षटक घेऊन येला. स्ट्राईकला सुचित ऑन साईडला शपलून फटका बनवला. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. फटका बनवला आणि स्क्वेअर लेग रिजन मधून पाठवून दिलाय. यासाठी सुचित राणे जाणला जातो. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. भाल आपण तर गावदेवी भाल संघाचा. तर भाल प्रीमियर लीग देखील झाले. त्यामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आपण बघितले तर बघायला मिळाले. प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा तुमच्या गावात होता तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगले आपण ते खेळाडू मिळतात. धावसंख्या दाखल कधी 43 धावा. पुढे अविनाश कमबॅक करतो का पाहायचंय. पहिल्या 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू थोडासा खराब टाकला. ओरपीट टाकला होता. हा चांगला चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला यावेळेला आणि लँड कुठे होतोय. पंचांचा इशारा येतो यावेळेला. षटकार. बुद्धीत माझ्या फुल भलती वायर सोबत उमीच फकाट फुल पलटी फायर. तर सरळ आपण तर विष्णू शेट कचरू रसाळ स्टॅनचे आपण तर बरोबर तिथेच लँड. काय बॅटिंग करतो बघा सुचित राणे. कर काम या संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. संघनायकाने मला प्रमोट केलं लवकर तर मी चांगली बॅटिंग करेल मैदानावर. ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता येत आहेत. या आधीच्या षटकामध्ये आपण 3 षटकार आले. आता 2 आले आहेत. सलग 2 आले आहेत. तिसरा येतो का पाहायचा आहे. अविनाश इथून कमबॅक करतो का पाहायचं. आता इथून डॉट चेंडू फेकतो का विकेट मिळवतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. स्ट्राईकला सुचितला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा लॉफ केलाय आणि तिसरा येतोय का पाहायचंय. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार.
41 धावा कुठल्यात त्यांनी पहिल्या षटकात आल्या, पण जर राहुलच्या षटकात आल्या तिसऱ्या 19, त्यानंतर या षटकात आल्या 22. जबरदस्त बॅटिंग. 55 धावा, 50+ धावा झाल्या आहेत. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? दोन्ही गोलंदाज अविनाशने देखील निराश केलंय संघ नायकाला. त्याने 22 धावा दिल्या. पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतो? स्लोगरचा हाणामारीचा षटक आणि विनोद पाटील आले आणि धावांचा वेग देखील वाढत गेला. असू दे, कोणी कुणासाठी लकी कधी असतं. गावचा संघ 55 धावा दाखल करते. पाहिजे भावेश येतोय, भावेश ठाकूर. भावेश आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये 60-65 धावा म्हणजे चांगल्या आहेत. 50+ जर म्हणजे चांगल्याच आहेत, पण आता इथून जेवढ्या धावा येतील तर मी तर म्हणेल प्लस म्हणजे बोनस असेल. सायकेनला बॅटर आपण पाहू शकता. सुमित आहे. दोन्ही राणी बंधू आता पाहायचं कशा. सुचित राणी चांगली बॅटिंग करतो. सुमित कशा प्रकारे करतो पाहायचं. लॉफ केला यावेळेला. स्टँड अँड दिलेच्या बाजू पाठवून दिलंय चेंडूला. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. ना 61 मध्ये आपण जर विचार केला तर 7 षटकार आल्यात. काय बॅटिंग केली जाते बघा. सुमित 61 धावा. भावेश स्विच करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला. सरळ बॅटने धावायचा तर हा फटका का, पण कुठेतरी मोह आवरता येत नाही. धावसंख्या धाव फलकावर त्याकडे पाहू शकता. बेला 62 धावा. भावेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा शेवटचं षटक घेतो. स्लॉगवरचा हाणामारीचा षटक. सूचित येतो आता. ओर देखील मार्क पुन्हा एकदा खोदून काढला आहे चेंडू. चला वाईडिश लॉंगर क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. चेंडूला फीड करतोय. मिसफील्ड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. आई गावदेवी भाल संघ प्रथम बॅटिंग करतोय. 3 गडी बाद झालेत आणि आपण विचार केला तर 64 धावा. चांगली धावसंख्या उभारली. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. भावेश हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला. यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 3 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू खूप चांगला होता. भावेश ठाकूर पुणे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओर देखील मार्क होतोय. लॉफ केला. यावेळेला पुन्हा एकदा पाठवून दिलाय चेंडूला खूप लांब. आपण इथं स्वर्गीय सुनीता बळीराम पाटील स्टँडच्या मागे पाठवून दिलं. षटकार. तीन विचार केला तर 8 षटकारात काय बॅटिंग केलं ते सुचित राणेच्या माध्यमातून. सुचित खेळतो. वैयक्तिक आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत तब्बल 28 धावांची आक्रमक इनिंग खेळताना दिसतो. काय बॅटिंग करतो. जबरदस्त बॅटिंग केले सुचित आणि सुमितने. अंतिम चेंडू लेफ्ट हँड ओर देखील मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता. पंच केला. यावेळेला मिडा फॉरवर्ड चेंडू चाललाय. लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूरवरून आले. चांगले क्षेत्ररक्षक स्वप्नील पाटील आले. 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना गावदेवी भाल संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल धावा कुठल्या तिथे आपण पाहिले तर 72 धावा कुठल्यात आणि 73 धावांचं लक्ष असणार. यावेळेला आपण पाहिले तर भोपर संघासमोर श्लोक 11 गावदेवी भोपर संघाच्या समोर. कारण भोपर संघ देखील एक ताकदवान संघ आहे. राहुलला चांगली बॅटिंग करावी लागणार. प्रतीकला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आपण पाहिले तर कुमारला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जाऊया टॉस बॉक्समध्ये सज्ज आपण इथं नितीन का धन्यवाद. तर गोपीनाथ पाटील नेजेगावची इथे उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या गोपीनाथ पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस करावं. एका बाजूला GI11 GG स्पोर्ट वाकलन
आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय विष्णुशेठ पाटील 11 पडलेगाव. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकाचा सामना असेल. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील रनआउट आणि बिबरसाठी. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत. या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी नोंद घ्यायची. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीये. राकेश आमच्या सोबत आहेत. टॉस जिंकलाय पडलेगाव संघाने. समोर वाकलन संघ. 5 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. या सीझन मध्ये वाकलन संघासोबत मॅच झाली का? पहिलीच मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल राकेश तुम्हाला. जीत आमच्या सोबत आहे. जीत सकाळचं सत्र होतं. दौ फॅक्टर थोडंसं आहे. टॉस महत्वाचा होता. टॉस तू गमावलाय. आता बॅटिंग करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? नाही, असं काही टार्गेट सेट नाही आहे, पण ज्या अनुसाराने बघतोय की विकेटवर खूप रन आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एवढे सिक्सर जातात आणि सिक्सर बॉल आहे आय थिंक. आणि खरंच खूप जास्त रन होतात. त्याच्यानुसार मला असं वाटतं की खूप जास्त रन करावं लागतील आणि नक्की प्रयत्न तोच करू. मकर संक्रांत ट्रॉफी 56वं वर्ष आपण पाहतोय. तुझं कितवं वर्ष आहे? किती वर्षापासून तू ही स्पर्धा खेळतोय? खूप वर्ष गेलो, कारण काउंट नाही आहे, पण खूप वर्ष गेलो आणि आणखी खूप वर्ष खेळू, कारण ही स्पर्धा प्रत्येकाला हवीहवीशी वाटतं आणि कधी येते याची सुद्धा आतुरता प्रत्येक खेळाडूला असतो. आणि तितकाच देखणं आयोजन असतं निलजा संघाचं आणि तितकाच देखणं ग्राउंडसुद्धा आहे. इथे प्रत्येक संघाला खेळायला आवडतं. तर शुभेच्छा असेल जीत तुम्हालाही. टॉस इथे जिंकलाय तो स्वर्गीय विष्णुशेठ पाटील 11 पडलेगाव संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. GI 11 GG स्पोर्ट वाकलं संघाला पुढच्या मॅचमध्ये मात्र काही सन्मान आहेत. मी देवानंद पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुकादम भोपरगावचे शिरीष माई साहेब इथे उपस्थित. त्यांचा सत्कार होईल. तर या शिरीष माई आपला श्रीराम पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. तर या शिरीष माई साहेब उपस्थित आहेत. मुकादम आहेत भोपरचे. त्यांचं हार्दिक स्वागत. आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका. दुसऱ्या मॅचचाही टॉस झालेला आहे. विष्णुशेठ पाटील आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली काल. त्यांच्याच नावाने आज पडले संघ खेळणार आहे. दुसऱ्या बाजूला GI 11 GG स्पोर्ट वाकलन. त्यानंतर एडुटणेचे विजय भंडारी ते उपस्थित. त्यांचाही सत्कार होईल. या विजय भंडारी आपलाही सत्कार होईल. मी मंगेश पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. विजय भंडारी सुद्धा मुकादम आहेत. त्यांचाही सत्कार केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आम्ही करतोय. अतिथी देव भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रात भाल संघाने खूप चांगली बॅटिंग केली. आता बघा ते श्लोक 11 भोपर संघाला धावांचा पाठलाग करायचा आणि दुसऱ्या सत्रामध्ये भोपरचेच समालोचक आपल्यासोबत जोडले जातील. विनोद पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कालही त्यांचा आवाज तुम्ही ऐकला, आजही त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील सर. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच. मकर संक्रांत चषक 20-25 दिवस दुसरा सामना क्रमांक पहिला मैदानावरती सुरू आहे. गावदेवी क्रिकेट संघ भाल वर्सेस श्लोक 11 गावदेवी क्रिकेट संघ भोपरमध्ये. टार्गेट आहे 73 धावांचं भोपर संघासमोर. कालच्याही दिवसामध्ये आपण 67 ही धावसंख्या पहिल्या सामन्यात बघितलेली आणि या मॅचमध्ये आपण एक मोठी धावसंख्या आपण बघतोय. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार समीर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने आणि पंचांचा इशारा ठिकाणी येतोय चौकार. शॉर्ट इम्प्रोव्हायझेशन क्रिकेटसाठी कुमार ओळखला जातो. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणूनच या संघामध्ये सलामीला येऊन तो नेहमी अशा पद्धतीने धावा करत असतो. हो हो आणखीन एक फटका सुंदर. हा देखील जाय सीमारेषे बाहेर. सलग 2 चेंडू मध्ये येत आहेत 2 चौकार कुमारच्या बॅटमधून. तायवा कॅचसाठी पारितोषिक आहे विशाल गणेश पाटील व सागर सुनील रसाळ याचकडून. आवा कॅचसाठी टी शर्ट आहे. त्याचबरोबर भोपर संघ खेळतोय आणि त्यामुळे
तानाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी 2000 रुपये लावलेले आहेत. सलग 3 चेंडू 3 षटका ठोकल्यास सुरुवात खूप सुंदर झालेली आहे. माहिती आहे 73चं टार्गेट आहे. 14.60 ही धावांची आवश्यकता आहे. आणि कुमारच्या बॅटमधून आपण बघितलं एक बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पहिला चौकार आणि त्यानंतर आपण थर्ड मॅनच्या दिशेने एक सुंदर फटका त्या ठिकाणी बघितलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 8. 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. भारत संघाने बॅटिंगमध्ये अफलातून कामगिरी केली. एक मोठं लक्ष सेट केलं आहे भोपर संघासमोर आणि त्याला प्रत्युत्तर देताना मैदानावरती कुमारने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौका ठोकलेले आहेत. समीर राऊंड द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता समीरचा. राऊंड द विकेट आले होते. संपर्क अजिबात झाला नाही त्या ठिकाणी बॅट आणि बॉलमध्ये आणि हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक समीरचं. 2 चौकार आल्यानंतर मात्र हा डॉट बॉल. पुन्हा एकदा समीर. कुमारसाठी पुढचा चेंडू. फुलटॉस. संपर्क झाला नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 2 चौकार आले पण पुढचे 2 चेंडू समीरने डॉट फेकलेले आहेत. हे डॉट चेंडू नक्कीच मागात पडू शकतात कारण 73चं टार्गेट आहे. एक चेंडू महत्त्वाचा. त्यात पॉवर प्लेमध्ये जर धावा आल्या तर मग तो दबाव 2 ओव्हर नंतर कमी असेल. काहीतरी चर्चा त्या ठिकाणी राहुलने केलेली आहे कुमारशी. पुन्हा एकदा समीर. राऊंड द विकेट. हो रिव्हर्स खेळतात यावेळेस मात्र बघा हा फटका येतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या दिशेने चेंडू सीमा पार. हा 3रा चौकार कुमारच्या बॅटमधून. तुम्ही माझ्यात कॅप्टन कुल मोतीराम भोईर यांचं आगमन झालंय. वक्रांची त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 12. पुन्हा एकदा समीर. ओ फुल टॉस पाठवलाय पॉइंटच्या वरून. कैलासवासी शेवंतबाई अनंत पाटील स्टँडच्या दिशेने येणारा हा 4था. वरती हे आमचं खेळाडू कक्ष अत्यंत सुंदर तयार करण्यात आले आणि तिथे भोपरचे खेळाडू चर्चा करत असताना थोडंसं चांगलं वातावरण दिसतं डगआउटमध्ये कारण की पॉवर प्लेमध्ये 4 चौकार आलेले आहेत. 16 धावा आलेले आहेत. चांगली सुरुवात करून दिली आहे कुमारने. हे संपूर्ण पहिले षटक कुमारने फेस केलं पण त्यामध्ये 2 चेंडू डॉट जरूर होते पण 4 चेंडू त्याने सीमारेषे बाहेर पाठवले. पहिले 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेले आणि त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू आपण बघितले डॉट होते आणि अखेरचे 2 चेंडू मात्र त्याने पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने आपण बघितलं. 16 धावा धावफलकावरती. 73चं टार्गेट आहे. सकाळचं अत्यंत सुंदर असं वातावरण. सगळ्यांनाच शुभ सकाळ. सकाळ ही नेहमी हसरी असावी. शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाम. सोपे होऊन जाईल तुमचे सारे काम. मैदानावरती पहिला सामना सुरू. यानंतर पडले वर्सेस वाळकण. एक जबरदस्त बॅटल आपल्या भेटीसाठी येते. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची थोडीशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. काही जण यूट्यूबवरती बघत असतील ज्यांना इथे येणं शक्य नाही त्यासाठी GTC आहे. घर बसल्या तुम्ही बघू शकाल आपल्या स्मार्टफोनवरती, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती किंवा स्मार्ट TV वरती तुम्ही आनंद घेऊ शकाल. दुसरं षटक सुरू झालं. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला गेलाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र होणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण बघताय तेजस होते. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. विनोदला या ठिकाणी आणलेले प्रयत्न असेल त्या ठिकाणी की या षटकामध्ये जे पहिल्या ओव्हरमध्ये जे डॅमेज झाले 16 धावा आल्यात कुठेतरी त्या गतीला कमी करण्याचा प्रयत्न असेल पण दुसऱ्या बाजूने हे दोन्ही सलामीवीर जे नेहमीच धडाकेबाज सुरुवात करून देतात पॉवर प्लेमध्ये. यंदाच्या हंगामात बॅटिंग खूप चांगली होते. काही स्पर्धांमध्ये भोपर संघाने इम्प्रेस केले. भारत संघ देखील मलंगड पट्ट्यातील एक तुल्यबळ संघ. या संघानेही सातत्याने अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. अनेक रेकॉर्ड्स त्यांच्याही नावावरती आहे. तो देखील संघ ग्रामीणचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी या ठिकाणी आल्याने प्रत्येकजण विजयाच्याच इराद्याने मैदानावरती उतरत असतो.
पण विजय मात्र एकच होत असतो एका सामन्यामध्ये, तो संघ कोणता असेल इतर येणारी वेळ सांगेल. विनोद ऑफस्टम्पच्या बाहेर, यावेळेस मात्र खूप जास्त बाहेर पिचिंग आहे. रमेश म्हात्रे सर या ठिकाणी सांगतायत की हा वाईट बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात, त्या ठिकाणी चेंडू कुठे पिचिंग झाला होता, वाईड लाईनच्या खूप बाहेर निघून गेला होता. थोडासा दबाव या ठिकाणी दिसतोय. आपण बघतायत जेव्हा मोठे फटके येतात थोडासा एक प्रेशर असतो की चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात ऑफस्टम्पवरती. या प्रयत्नात मात्र खूप जास्त बाहेर पिचिंग झाली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. काल देखील आपण हे चित्र बघितलं, एकाच मॅचमध्ये जवळजवळ 7 चेंडू वाईड बघितले आणि 8 चेंडू वाईड बघितले. आकाश मला माहिती देत आहेत. आणि जेव्हा तुम्ही 8 चेंडू वाईड फेकता तेव्हा 8 धावा तर तुम्ही खर्च करताच. तर जे संघ या स्पर्धेत खेळत आहेत या सूचना कालही दिल्या, आजही देतोय. तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचं आहे, लक्षात घ्या. वाकलन आणि पडले पुढचे दोन्ही संघ तुम्हाला मेन एंट्रीमध्ये यायचे आहे, लक्षात असू द्या. प्रत्येकाला ही सूचना असणार आहे, लक्षात असू द्या. मैदानाच्या कुठल्याही बाजूने इतर ठिकाणावर येऊ नका. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सलग 3 चेंडू वाईड येत आहेत. ही चिंतेची बाब आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. विनोदकडनं अपेक्षा होत्या की या ओव्हरमध्ये तरी संघाला तो कमबॅक करून देईल, पण विनोद मात्र भ्रमनिराश करतोय. सलग 3 चेंडू वाईड फेकले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे ती 20. तर 20 ही धावसंख्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यानंतर पडले आणि त्याचबरोबर वाकलन. काहीतरी प्रश्न निर्माण झाला होता. राहुलने पंचांच्या ते निदर्शनात आणलं की फिल्डर त्या ठिकाणी आधीच मुवमेंट करतायत चेंडू टाकायच्या आधीच, आणि काही नियम असतात ते नियमांचं पालन तुम्हाला करावं लागतं क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो स्कूप करतायत, पाठवला चेंडू फाईन लेगला. आणि खेन एक रचनात्मक पूर्व नियोजित पूर्व निर्धारित फटका. चेंडू सीमा पार येतोय कुमारच्या बॅटमधून. हा 5वा चौकार. मध्ये अशाच पद्धतीने ते खेळत असतात. फलंदाजी करत असताना गोलंदाजाला कुठेतरी विचार करायला भाग पडत असतात की कुठे खेळणार. हा प्रश्न असतो की पुढचा चेंडू कुठे टाकायचा, आणि लगेचच त्या ठिकाणी आपण बघतो ते शफलही होत आहेत. आता राऊंड द विकेट येत आहेत. विनोद रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अपील झालाय. इम्पॅक्ट ऑफ आउटसाइड द ऑफ स्टंप होता, अंपायर सांगतायत. पिचिंग आपण बघितलं तर रिव्हर्स खेळ होते, तर लेग स्टंप होती पिचिंग होती, आणि त्यामुळे पंचांनी सांगितले की अजिबात या ठिकाणी अपील तुमचं स्वीकारलं जाणार नाही. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ते 25 धावा झाल्यात. टार्गेट 73 धावांचं आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती खेळते. कुमार 21 वरती नाबाद आहे. 8 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. दुसऱ्या बाजूला राहुलने फक्त एकच चेंडू फेस केला होता, तो देखील आपण बघितला मागच्या पहिल्याच ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच चेंडू फेस केला होता. हो यावेळेस मात्र हवेत हो सूर घेतली होती. झेल हो नाही आणि बघा झेल तर ड्रॉप झाला होता, पण धावचीची संधी निर्माण झाली होती. गोलंदाज मात्र निराश आहे. आधीच खरं तर हे षटक थोडंसं लांबत गेलं. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल पॅटची आउटसाइड एज होती. हा झेल त्या ठिकाणी पकडता आला असता, पण बघा सोपा झेल ड्रॉप झालाय. राहुलला जीवनदान देणं मागात पडू शकतं. राहुल या संघाचा प्रमुख फलंदाज आहे आणि यंदाच्या हंगामात खूप चांगली बॅटिंग तो करतोय. विकेट्स फार महत्त्वाचे आहे. एका बाजूने धावा येत आहेत. जेव्हा या धावसंख्येवरती तुम्हाला रोख लावायचा असतो, प्रतिबंध लावायचा असतो, तेव्हा तुम्हाला विकेट्स घेणं फार गरजेचं असतं. विकेट्स घेतल्यानंतर तो एक दबाव तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण करू शकता, पण ती संधी गमावलेली आहे. स्ट्राईकवरती कुमार आडव्या बॅटने खेळतात. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर लॉंग लेगवरनं फार वेगाने येत आहेत, पण तितक्याच वेगाने या 2 धावा इथून राहुल आणि कुमार पूर्ण करत असताना, आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली ती म्हणजे एकूण 28 धावा. पालचे समर्थक भरपूर संख्येने आहेत. भोपरचे समर्थक आपण बघतायत. उजव्या बाजूला धर्माशेठ भाऊ पाटील स्टँडमध्ये आपण बघतायत. यंदाच्या हंगामात संघ चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे हे समर्थक नेहमीच आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती येत असतात. काही जण यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील, त्यांचंही हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
रिव्हर्स खेळतायत, बॅकवर्ड पॉईंटला फील्ड त्या ठिकाणी वेगाने सरसावल्यात, पण डीपमधून एक क्षेत्ररक्षक येतोय, नकार दिला राहुलने. माहीत आहे धाव धोकादायक ठरू शकली असती, इथून बाद होण्याची शक्यता दाट होती, त्यामुळे त्याने नकार दिला. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपल्यानंतर श्लोक 11 गावदेवी भोपर संघाची धावसंख्या झालेली एकूण आपण बघताय 29 धावा झाल्यात. 14.5ची धावगती राखलेली आहे. अत्यंत चांगली सुरुवात झालेली आहे, पण बघूया पॉवर प्ले नंतर बालची रणनीती काय असणार आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाला आम्ही आज सांगणार आहोत 29 धावा झाल्यात. 29. टार्गेट म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 44 धावांची गरज आहे. 44. फास्ट खेळा बघा. काल खरं तर 8 मॅचेस कव्हर करायच्या होत्या, पण 7च कव्हर करता आल्या. त्यामागचं कारण आहे काल सगळ्या मॅचेस जवळजवळ शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. एखादी मॅच कुठेतरी ती लवकर संपली असेल, पण काल भरपूर वेळ आपला खर्च झाला. आज प्रयत्न असणार आहे आमचा की 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं वेळेच्या बाबतीत सहकार्य फार गरजेचं आहे. प्रत्येकाने जर 2-2, 4-4 मिनटं जरी वाचवली तर आपल्याला शेवटला त्याचा नक्कीच फायदा होतो. बॉलिंग मार्कवर प्रमोदला आणले. प्रमोद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फुल टॉस पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने, आउट ऑफ द पार्क. बघूया पंच या ठिकाणी इशारा करतायत. हा षटकार मुझे प्यार आणि अंपायरचा रिव्ह्यू असणार आहे. आपण चेक करूया. ॲक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी बघितलंच आहे, स्लो मोशनमध्ये बघितलंच आहे. चेंडू कमरेच्या वर होता की खाली होता, आणि त्यानंतर आपण योग्य निर्णय पंचांकडे पोचूया. कन्फ्युजन असेल तर जरूर थर्ड अंपायर घ्यायला हवा. प्रत्येक संघासाठी देखील ही मुभा असते, त्याचा कुठेतरी तो बेनिफिट त्यांना मिळत असतो. टेक्नॉलॉजीचा वापर आपण सर्रासपणे करत असतो आणि त्याचे नेहमीच फायदे आपल्याला मिळत असतात. पारदर्शकता आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी बघा. अंपायरने थर्ड अंपायरला डिसिजन दिला आणि इथून आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये थर्ड अंपायर सांगतात की नो बॉल आहे, आणि त्यामुळे एकूण 7 धावा मिळतील आणि त्याचबरोबर मिळेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत आपल्याला. तिथे सुशील आहेत, गणेश आहेत, खूप चांगलं काम त्या ठिकाणी करतायत आमचे कंट्रोल रूममध्ये. आता प्रथमेश गायकर आहे त्या ठिकाणी वाकळांचे. सुंदर फटका होता, फुल टॉस होता. फ्रीटचा इशारा अंपायरने केला. बघूया कुमार फ्रीटवरती काय करतोय. 37 धावांची गरज. इक्वेशन स्क्रीनवरती बघू शकाल. 18 चेंडू शिल्लक आहेत. फ्रीट बॉल, संपर्क व्यवस्थित नाही. चेंडू शॉर्ट पॉईंटच्या दिशेने जातोय. 1 धाव. लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. संपर्क बॅटचा अजिबात नव्हता. शरीराचा वेध घेऊन पायावरती लागून हा चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला आणि 1 धाव या ठिकाणी येते. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा झाल्यात. आता 36 विजयासाठी हव्यात. स्ट्राईकवरती राहुल येतोय. 2 चेंडूचा सामना केलाय, पण दुसऱ्या बाजूला 12 बॉलमध्ये 30 धावांवर नाबाद आहे लिटिल मास्टर कुमार माळी. श्लोक 11 या नावाने संघ खेळतो. नितीन माळी यांनी या संघाला पुरस्कृत केलेलं आहे. ते मॅच बघत असतील, त्यांचे स्वागत. हो, सुंदर फटका कट करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. स्वीपर कव्हरला चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने भोपर संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली ती म्हणजे 39. 72 धावा धावफलकावरती लावलेली आहेत, पण गोलंदाजी जशी हवी तशी झाली नाही. एकही विकेट आतापर्यंत भोपरचा प्राप्त झाला नाही भाल संघाला, आणि त्यामुळे पार्टनरशिप आता डोकेदुखी ठरत चाललेली आहे. सुंदर व्ह्यूज आपण बघू शकाल. 2 अँगल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूला गोलंदाजाला आपण बघता, दुसऱ्या बाजूला फलंदाजाला. या सगळ्या वाहिन्या नवीन नवीन गोष्टी करत असतात आणि तुम्हाला वेगळं पण काहीतरी करावं लागेल. वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आंतरराष्ट्रीय दर्जाचं सध्याचं आपण बघेल टेलिकास्ट तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळतं.
हो यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू वेगाने निघालाय. आउटफील्ड आता थोडी फास्ट झाली कारण ड्यू फॅक्टर जे होतं आता सूर्याचे किरण पडल्यानंतर कुठेतरी ते दव आता सुकताना आपण बघतायत. पहिल्या इनिंग मध्ये आपण ते बघितलं की चेंडू थोडासा आपल्याला घाण होताना आपण बघितला, ओला होत होता, पण शेवटी नाईलाज आयोजकाचं की दव सुकेपर्यंत जर थांबलो तर मग दिवसभरामध्ये आपल्याला 6-7 मॅचेस कव्हर होतील. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाले 43. 30ची गरज आहे विजयासाठी. हवेत मिस्टामिंग झालाय, वॅकन एरियामध्ये चेंडू पडतोय, फील्ड तळाकडे जाऊन चेंडू अडवतात, तोपर्यंत एक धाव त्या दरम्यानच्या काळात पूर्ण करतात आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती 44. 29 धावांची अजूनही गरज आपण बघतायत. पार्टनरशिप खूप चांगली होते कालच्या दिवसामध्ये. आपण पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतके खेळी सागर पाटीलची टायगरच्या बघितली. 4 चेंडू 4 षटका टोकण्याचा विक्रम त्याने पहिल्या षटकामध्ये केला. त्यानंतर 88 धावांचा एक डोंगर आपण बघितला वडवणी सीने उभा केला होता. त्यानंतर 72 धावसंख्या उंबारलेची आपण बघितली, तर 77 धावसंख्या नारिवलीनेही नोंदवली होती, पण VCC उसरकर संघाने ती धावसंख्या चेज केली. हे कालच्या दिवसाचं ठळक वैशिष्ट्य आपण बघतायत. रिवर्स प्रॉपर टायमिंग, गॅप मधून चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर आणि किन एक दर्जेदार चौकार, विस्मयकारक फटका, 4 धावा. देवानंद पाटील आपल्याला बोलवत आहेत. या दीपक ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. तर तानाजी पाटील उपस्थित भोपरचे, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. मंगेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते भोपरचे देवानंद पाटील तानाजी पाटील यांचा सत्कार करायचा. या संघाचे खड्डे समर्थक आज भोपरचे मान्यवर आहेत, भोपरचे समालोचक आहेत बाळू पाटील, विनोद पाटील. त्यानंतर आशा मंडळी सुद्धा उपस्थित आहेत भोपरचे, त्यांचाही सत्कार होईल. या आशा मंडळी यांना विनंती आपण या. श्रीधर पाटील यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. तर या श्रीधर पाटील आपल्या शुभ हस्ते आशा मंडळी यांचे सत्कार करायचे. बबन रसाळ साहेबांचे आगमन झाले आमच्या निळजे गावचे. सकाळच्या सत्रात त्यांचा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आशा मंडळी यांचाही सत्कार होईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सचिन ठाकूर यांनाही विनंती असेल पडलेगावचे आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. दीपक ठाकूर आणि सचिन ठाकूर यांना विनंती आपण या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. लेजंड क्रिकेटर उमेश पाटील, सोमनाथ पाटील आपण आला असेल तर आपण या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप पडलेगावचे संदीप दादांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती असेल या. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज. 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 48. आता विजयासाठी 25ची गरज आहे आणि 12 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 16 धावा बघितल्या, त्यानंतर 13 आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये मागच्या आपण 19 धावा बघितल्यात. प्रत्येक षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकात आली आणि कुमारचं कौतुक करायला हवं. या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग तो करतोय. राहुल तर दुसऱ्या बाजूने थोडासा संयमी दिसतोय आपल्याला. ऑन साईडला खेळतात, प्रॉपर टायमिंग झाला नाही, चेंडू लॉंगाच्या दिशेने जातोय. 1 धाव इथून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती भोपर संघाची झाली ती म्हणजे 49. विनोदला पुन्हा एकदा आणलेले. विनोद या संघाचा अत्यंत टॅलेंटेड बॉलर आहे. एखाद्या दिवशी बॉलिंग पडत नाही याचा अर्थ असं नाही की त्याच्या गुणवत्तेवरती तुम्ही आक्षेप घ्याल किंवा संशय तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. विनोदला पुन्हा एकदा आणलेले. 12 चेंडूत 25चं इक्वेशन असताना पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते. इथून इक्वेशन आपण बघाल 11 चेंडू
आता 24 धावांची गरज आहे विजयासाठी. 49 धावा झाल्यात. ही पार्टनरशिप आता 50 धावांची होईल का? 49 तर झालेले आहेत. बघूया इथून एक धाव पूर्ण झाली तरी ही पार्टनरशिप 50 धावांची तुम्हाला बघायला मिळेल. विनोद राऊंड द विकेट येत आहे कुमारसाठी. रिव्हर्स खेळतात. यावेळेस मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय. पहिली धाव फार वेगाने घेतले. 50 धावा धावफल करते आपण बघतोय आणि या पार्टनरशिपसाठी टाळायला पाहिजेत. पहिल्या विकेटसाठी एक अभेद्य अतूट अबाधित अशी पार्टनरशिप तुम्ही बघतायत मैदानावरती कुमार आणि राहुलमध्ये. जबाबदारी काय असते दोघेही दाखवत असताना अत्यंत चांगली बॅटिंग करतात आणि कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती खेळलं जातं. 73 धावांचं टार्गेट आहे. 23 अजूनही हव्यात विजयासाठी. बॉलिंग मार्कवर विनोद राहुलसाठी. हा चेंडू यावेळेस जाऊ दिलाय. वाईट बॉलचा इशारा. विनोदच्या बाबतीत ही समस्या आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितली होती. विनोदने त्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तब्बल 3 चेंडू वाईट फेकले होते. थोडंसं नियंत्रण विनोद लागता येत नाही हातावरती, त्यामुळे पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आपण बघितली. पुन्हा एकदा विनोद. हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टिपिकल राहुल पाटील. बोपर बँडेड सिक्सर. देवाची रुपये. धावा धावफलकावरती 57 इक्वेशन आपण बघतोय. तर 3 षटकाराला आणखीन 2 जर मारले तर तानाजी पाटील याचकडून 2000 रुपये. यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक हा जाईल का नाही. काय फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघतोय. वैभव मात्रे होते आणि बघा काय घडलंय. गरज होती का प्रश्न आहे. आणि इथे कुमार नाहक बळी पडतो आपण बघतोय. धावचीच्या रूपाने काय घडलं होतं ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत. हा चेंडू चांगलं टायमिंग पण वैभवचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि हा थ्रो सुपर थ्रो आणि बघा भरपूर लांब होते आपण बघतायत कुमार. आणि कुमारचं बाद होणं. कुमार खूप चांगली बॅटिंग करत होते. रिव्ह्यू घेतलेले आहे. तर बीमरसाठी बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया चेक करूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. रनआउट तर आहेतच त्यात प्रश्नच नाही, पण नो असेल तर आणखीन एक धाव ॲड होईल आणि त्याचबरोबर एक चेंडू देखील अतिरिक्त मिळेल. अजूनही फेअर डिलिव्हरी अंपायर सांगतात. फेअर डिलिव्हरी आपण बघू शकाल. आणि खाली होता जेव्हा मिडल झाला. चला फिल्डिंग लावून घ्या वाल टीम. जास्त वेळ घेऊ नका. इक्वेशन बघा आता. वाल टीम प्लीज वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. बॅट्समन लवकर तयार ठेवायचं आहे डगआउटमधून. धावसंख्या धावफलकावरती आहे 58 आणि विजयासाठी हव्यात 15. 8 चेंडू 15ची गरज. बघा मॅच अजूनही बॅलन्स आहे. पार्टनरशिप जरूर झालेली आहे पण चेंडूपेक्षा धावा आपण बघता जवळजवळ दुप्पट आहे. म्हणजे या मॅचमध्ये भारत संघालाही कमबॅक करता येईल पण त्यासाठी मैदानावरती गोलंदाजी चांगली करावी लागेल. मैदानावरती प्रतीक माई त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. या संघाचा अत्यंत टॅलेंटेड असा ऑलराऊंडर. आल्यानंतर राहुलची काहीतरी चर्चा करत असताना राहुल एक सिनियर खेळाडू या संघामधला आणि त्यामुळे कशा पद्धतीने या 15 धावा करायच्या आहेत ही रणनीती त्या ठिकाणी आखली जाते. 8 चेंडू 15ची गरज. पुन्हा एकदा विनोद. यावेळेस आडव्या बॅटने खेळतात. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव येईल. आता चेंडू शिल्लक आहेत 7. बघता ही मॅच आता थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये जाताना आपण बघतोय. जी पार्टनरशिप झाली असं वाटलं होतं की एकाआधी हा सामना भोपर संघ जिंकेल पण बाल संघानेही आता या मॅचमध्ये कुठेतरी का असे ना कमबॅक केले. कुमारची विकेट मिळाली आणि त्यानंतर आता इक्वेशन बघा पुढचं 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक माई. बॉलिंग मार्कवर विनोद पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. प्रतीकसाठी पुढचा चेंडू या षटकातील अखेरचा चेंडू.
बॅट चेंज. ओ हो, सुपर झेल, जमिनी समांतरा झेल. प्रतीकला जावं लागेल. दुसरा धक्का. श्लोक 11 गाव मैदानावरती अविनाश त्या ठिकाणी येतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी हव्यात एकूण धावा 14. विकेटचा आपण विचार केला तर भालचे 3 विकेट या ठिकाणी आपण बघतोय 72 वरती आहेत आणि बोपरचे 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. विकेट न गमावता नाणेफेकीचा काऊल जरी आपण बघितला तर बोपरच्या बाजूने इथून 3 विकेट गमावून धावांची बरोबरी केली तरी सामना बोपर जिंकू शकतो. पण बाल संघाने या मॅचमध्ये काय जबरदस्त कमबॅक केलं आहे आणि नक्कीच ही मॅच असं वाटलं होतं की एका बाजूने झुकत चाललेली आहे, पण त्यानंतर आपण बघताय मागच्या षटकाने कुठेतरी आशेची किरणं मैदानावरती आणलेले बाल संघासाठी. बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. 6 चेंडू विजयासाठी हव्यात, 14 धावा. बॅटिंगसाठी त्या ठिकाणी तयार. नॉन स्ट्राईक एंडला अविनाश, स्ट्रायकिंग एंडला राहुल. आता जे काय करायचं आहे राहुलला करायचं आहे. बॉलिंगसाठी त्या ठिकाणी तेजसला आणलेले. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती सुचितने काय जबरदस्त झेल टिपला, प्रतीकला बाद केला आणि त्यानंतर आता मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक रोमहर्षकता, चित्त थरारकता तुम्हाला बघायला मिळते. 6 चेंडू 14 धावा. एखाद मोठा फटका आला भोपर कमबॅक करेल, पण एखाद 2 चेंडू जर इथून चांगल्या पद्धतीने हाताळले तर एक दबाव निर्माण होईल. जास्त वेळ घेऊ नका. पाल टीम तुम्हाला शेवटची ऑफिशियल वॉर्निंग असणार आहे. वेळेच्या बाबतीत प्लीज कॉपरेट करा, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. हो हो हो, लॉंग ऑनच्या वरून संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. चेंडू 14ची गरज असताना पहिलाच बॉल लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. हा षटकार येतो. इक्वेशन आता बघू शकाल. 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. राहुल पाटील यंदाच्या हंगामात खूप जबरदस्त कामगिरी करतायत. केसरच्या मैदानावरती वाकणच्या अगेन्स्ट एक विस्फोटक खेळ त्याने साकारली होती. 83 धावा उभ्या केल्या होत्या. आता जी सांगत होती की जबरदस्त बॅटिंग झाली होती, पण शेवटच्या ओव्हरमध्ये ती मॅच गमावली. पण सगळ्यांचंच मनोरंजन झालं होतं त्या मॅचमुळे. 5 बॉल 8ची गरज. हा समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत. ओ हो, मिसफील्ड झाले. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतोय राहुलच्या बॅटमधून हा चौकार. साठी हव्यात धावा 4. बॉल टू रन इक्वेशन. आमची संपूर्ण कमिटी सचिन आहेत, प्रितेश आहेत, विकी पवार आहेत, सिनियर अजय, आमचे विशाल पवार. हो हो हो, हा जाईल का बाहेर आणि हो गेलाय. आणि अशा प्रकारे मॅच संपलेले, सामना जिंकलेला आहे. श्लोक 11 गावदेवी क्रिकेट संघ भोपरने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन नितीन माय, अभिनंदन संपूर्ण भोपरकरांचं. 8 लाख बाल टीम. बॅटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी बालची झाली, पण गोलंदाजीमध्ये चुका झाल्या आणि त्यामुळेच हे लक्ष त्यांना त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्याचं संरक्षण करता आलं नाही. हा विनिंग शॉट खूप सुंदर पद्धतीने आमचे कॅमेरामॅन काम करतात. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फॉलो देखील केलेले. तर पहिला सामना संपलेला आहे आणि वळूया आपण या सामन्याच्या सामनावीर पुरस्काराकडे. आम्हाला आकाश रसळा सांगतील. आणि बघा आता पुढच्या मॅचपासून स्टॉप वॉच सुरू होईल. लक्षात असू द्या,
अशा पद्धतीने जर वेळ वाया गेला तर मग शेवटच्या दिवशी भरपूर मोठं बर्डन आमच्यावरती येईल आणि ते आम्हाला नको आहे. या मॅचसाठी बघा संदीप पाटील आमचे अंपायर सांगतात की 1.25 तास लागलेले आहे. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील 32 धावांची नाबाद खेळली आणि त्याचबरोबर 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. त्याचे राहुल मॅन ऑफ द मॅच.